काही करत नाही. आत्मा अलिप्त असतो. जे काही घडत असतं आपल्या हातून, जी काही कर्म घडत असतात ती प्रकृतीच्या गुणांमुळे घडत असतात. प्रकृतीचे जे गुण आहेत सत्व, रज आणि तम, ह्या 3 गुणांची जी रेलचेल आपल्या अंतर्गत शरीरामध्ये चाललेली असते, त्याप्रमाणे आपली प्रवृत्ती होते आणि त्याप्रमाणे आपल्या प्रवृत्तीमुळे आपल्या हातून कर्म घडत असतं. मग नुसतं एवढं 3 गुणांमुळे कर्म घडतं एवढंच मर्यादित आहे का? नाहीये. ह्यापेक्षा जास्त अर्थ ह्या 3 गुणांना आहे. तो आपण मागच्या वेळी बघितला, की हे 3 गुण आपल्या शरीरामध्ये काय काय बदल करत असतात किंवा आपल्या शरीरामध्ये यांचं कार्य काय आहे. तर आपण बघितलंय सत्वगुण हा काय करतो? प्रकाश देणारा आहे, ज्ञान देणारा आहे. रजोगुण काय करतो? तर कार्य प्रवृत्त करण्यासाठी रजोगुण उपयुक्त असतो किंवा जीवन व्यवहार मध्ये ज्या काही उलाढाली होत असतात त्या रजोगुणामुळे होत असतात. आणि तमोगुण हा आपल्या शरीरासाठी जी आवश्यक निद्रा असते त्यासाठी तो उपयुक्त असतो. हा तमोगुणाचा चांगला गुण आहे. एक ठराविक मर्यादेपर्यंत आपल्याला निद्रेची गरज असते आणि तमोगुण हा जास्त करून काय करतो? तर आपल्या हातून पाप कर्म घडवतो. म्हणून तमोगुणाला एकदम दुय्यम पेक्षाही खालचं स्थान आहे. रजोगुणाला दुय्यम स्थान आहे आणि सत्वगुणाला उत्तम स्थान आहे. पण हे तिन्ही गुण सुद्धा ह्या जीवात्म्याला, आपण सुरुवातीला उल्लेख केला की आत्मा अलिप्त असतो, पण तो प्रकृती म्हणजे देहाला जोडला गेलेला असल्यामुळे देहाच्या माध्यमातून जे काही जीवन व्यवहार होतात, जे काही व्यापार होतात, त्या व्यापारामुळे तो आत्मा कर्मबंधनामध्ये अडकतो. कर्मबंधन त्याला पुनर्जन्म घ्यायला लावतं. पुनर्जन्म घ्यायला लावतं, त्यामुळे सुख आणि दुःख, पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे जन्म मृत्यूचे फेरे त्याच्यामुळे सतत चालू राहतात. पण वेदांत शास्त्र किंवा भगवद्गीता नुसत्या एवढ्यावर जन्म मरणाच्या फेऱ्यावर थांबत नाही. वेदांत शास्त्र किंवा भगवद्गीता आपल्याला त्याच्याही पुढचं तत्वज्ञान सांगते, की जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला बाहेर पडायचंय आणि काय करायचं? तर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. भगवंताची प्राप्ती एकदा आपण करून घेतली की आपण सुद्धा भगवंत समान होतो. भगवंताच्या चरणाशी आपण लीन होतो. मग हे केव्हा होतं? ते भगवद्गीतेत प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलंय. काही अध्यायांमध्ये तर त्या चरणाशी लीन होण्यासाठी आपण कसं वागायला पाहिजे हेही सांगितलंय. ते अध्याय म्हणजे आपण बघितलंय 12वा अध्याय आहे, 13वा अध्याय आहे. ज्ञानी माणसाची लक्षणं 13वा अध्याय. 12व्या अध्यायामध्ये उत्तम भक्त कसा असला पाहिजे, तो तसा वागला तर भगवंताच्या चरणाशी किंवा भगवंत स्वरूप झाल्याशिवाय राहत नाही, हे आपण 12व्या आणि 13व्या अध्यायामध्ये पाहिलं. 7व्या अध्यायामध्ये काय सांगितलंय, की सगळ्यात ज्ञानी भक्त जो असतो तो भगवंतांना आवडतो. म्हणून आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी हे 3 प्रकारचे भक्तांपेक्षा ज्ञानी भक्त भगवंतांना आवडतो. मग ज्ञानी भक्त म्हणजे कोण? तर जो सत्वगुणी आहे आणि सतत भगवंताचंच नामस्मरण करत असतो किंवा निष्काम कर्मयोग करत असतो, तो ज्ञानी भक्त. तो भगवंताला खूप आवडतो. हे कशासाठी बघायचं? तर मृत्यूनंतर जन्म मरणाचे जे फेरे आहेत ते घालवण्यासाठी, म्हणजेच वेगळ्या भाषेत मोक्ष मिळवण्यासाठी, कर्मबंधन न लागण्यासाठी
वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला भगवंतापर्यंत कसं पोहोचायचं हे सांगत आहे. मागचे जे आपण श्लोक पाहिले मागच्या आठवड्यातले, त्यामध्ये मरते समयी तुमचा कुठला गुण वाढला असेल तर तुम्हाला कुठली गती मिळते हे बघितलं. सत्व गुण वाढला असेल तर ऊर्ध्व लोकांमध्ये जातो, म्हणजे सप्त स्वर्गांचा जो मार्ग आहे, भू भू स्वहा महा तपहा जना, हे सप्त स्वर्गाचे मार्ग आहेत, त्या मार्गाने जातो सत्वगुण वाढला असेल. मरते समयी रजोगुण मरते समयी वाढला असेल तर पुन्हा 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 मनुष्य जन्मात येऊन सुख आणि दुःखाचे भोग घ्यायचे आणि या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकायचं, असा रजोगुणाचा परिणाम आहे. मरते समयी जर रजोगुण वाढला असेल तर, आणि मरते समयी तमोगुण वाढला असेल तर नीच योनीमध्ये जन्म मिळतो. आता हे नीच योनीमध्ये जन्म मिळतो हे काही ठिकाणी असं म्हटलंय की एकदा मनुष्य जन्म मिळाल्यानंतर पुन्हा दुसरी नीच योनी मिळत नाही. हे जरी खरं मानलं तरी मनुष्य योनीमध्ये सुद्धा जर आपल्याला नीच योनी सारखी आपली वृत्ती असेल, आपली वागणूक असेल, आपल्या हातून कर्म घडत असतील तर त्याला प्रत्यक्ष नीच योनीच मिळायला पाहिजे असं नव्हे. उदाहरणार्थ विंचू घ्या, विंचासारखा ही नीच योनी आहे, हो की नाही? म्हणजे कीटक, पशु, पक्षी किंवा हिंस्र प्राणी यांना नीच योनी म्हटलं जातं. मग त्यातलं आपण जर विंचवाचं घेतलं तर विंचवाचाच जन्म पुन्हा मिळेल हे जरी सोडून दिलं तरी विंचवाची जी वृत्ती आहे, विंचवाचं जे कार्य आहे, ते कार्य जर माणसाच्याच हातून घडत असेल तर समजायचं की ह्याचा मरते समयी, मागच्या जन्मी मरते समयी ह्याचा तमोगुण वाढलेला असेल म्हणून तो ह्या जन्मी असं वागतो. किंवा काही लोक अगदी हिंस्र पशु सारखे वागत असतात. हिंस्र पशु जसे वागतात तसे वागतात. की हिंस्र पशु काय करतात आपण बघतो, प्राणीच्या प्राणी मारून खातात, ते म्हणजे त्यांचं मांस वगैरे खातात. हे हिंस्र प्राणी जे करतात, माणसं सुद्धा या जन्मी तसंच वागतात. मांस खाणे किंवा क्रूर सारखं बोलणे, वागणे. आपण समाजामध्ये रोज पेपरमध्ये बातम्या बघतो की इतकं हिंस्र वागणूक एकमेकाशी असते. तर याचं कारणच हे आहे की त्यांचा तमोगुण गेल्या जन्मी मरते समयी वाढलेला असणार, म्हणून ते ह्या जन्मी तसं वागतात. गीता खूप छान ज्ञान आपल्याला शिकवते, आपल्याला ती सुधरवायचा प्रयत्न करते गीता. आणि एक असा प्रश्न पडतो की हे कसं काय घडत असेल बरं? तर हे असं घडतं की सूक्ष्म तत्व जी आहेत, म्हणजे सत्वगुणाची सूक्ष्म तत्व, तमोगुणाची सूक्ष्म तत्व, रजोगुणाची सूक्ष्म तत्व, हे सूक्ष्म तत्व आपल्यामध्ये येतात. आपण तसं वागल्यानंतर आपल्यामध्ये ते येतात आणि त्या सूक्ष्म तत्वाने ती आपल्या खात्यावर जमा होत असते. चित्रगुप्त ही संकल्पना आपण बघितली 9व्या अध्यायामध्ये. चित्रगुप्त त्याचं उलट करायचं, गुप्त चित्र. तर गुप्त चित्र आपल्याला असं वाटत असतं की भगवंत काहीही बघत नाहीये, पण भगवंतांकडे आपल्या प्रत्येक कर्माची नोंद असतेच. मग ते कोण ठेवतं, हाही प्रश्न हल्लीकडच्या लोकांना वाटेल कदाचित, कारण श्रद्धा कमी पडते ना, की कोण ठेवतं हे नोंद. तर ज्या वेळेला आपला जन्म होतो त्या वेळेला आणि आपण सज्ञान होतो त्यावेळेला आपली आपली कर्म ही आपल्याच खात्यात आपणच जमा करत असतो.
आपल्याच कर्माचे आपणच साक्षीदार असतो. पण आपल्यातले तमो आणि रजोगुणामुळे त्याचं आपल्याला भान राहत नाही. त्यालाच गीतेमध्ये मोह असं म्हटलेलं आहे. मग हा मोह किंवा हे भान न राहणं किंवा ते तसं होऊ न देणं, यासाठी आपल्यातला सत्वगुण वाढवायचा प्रयत्न करायचा. जेणेकरून आपण सत्वगुण वाढवल्यानंतर आपल्याला सत्संग, सत 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 जे काही असतं त्याच्याशीच आपला संपर्क येत राहतो. मग सत्वगुण वाढल्यानंतर सदाचारी लोक भेटतात, सत्संगातले लोक भेटतात, सत्कर्म करणारे लोक भेटतात, सद्विचारांचे लोक भेटतात. नंतर सत्कारणी लावणे हा जो शब्द आहे, तर आपले जे विचार आहे ते सत्कारणी लावणाऱ्याच व्यक्ती आपल्याला भेटतात. म्हणजे सत 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 सत्याच संग्रह आपल्याकडे होत राहतो. आणि ह्या सतचा संग्रहलाच तिसऱ्या अध्यायामध्ये किंवा लोकमान्य टिळकांनी लोकसंग्रह असं म्हटलंय. लोकांना सन्मार्गाला लावणं म्हणजे लोकसंग्रह. गणपती उत्सवाची जी संकल्पना आहे ती लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेतून त्यांच्या मनामध्ये स्फुरली आणि लोकांचा सत्संग कसा वाढवावा ह्यासाठी त्यांनी गणेशोत्सव सुरू केले. आणि गणेशोत्सवाच्या वातावरणामध्ये तुम्ही बघा, आता गणपतीचं वातावरण आले आहे, वेगवेगळी गणेश मंडळ जी आहेत ते काय करतात, निष्काम कर्मयोग करत असतात. रात्रंदिवस गणपती उत्सवासाठी राबत असतात. त्याच्यामध्ये त्यांचा कुठलाही फायदा नसतो. केवळ गणेशाची भक्ती हाच हेतू त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असतो. हे कशाचं प्रतीक आहे तर लोकसंग्रह याला म्हणतात. पण याला काय म्हणतात, सत्संग, सत्कर्म, सुकृत कर्म असं म्हटलेलं आहे. हे कशासाठी बघतोय आपण तर ह्यांचे परिणाम पुढे काय आहेत, मरणोत्तर परिणाम आपण बघितले 15व्या श्लोकापर्यंत. आता 16व्या श्लोकामध्ये आपल्याला त्याची फळं काय मिळतात हे बघायचंय. 16वा श्लोक आहे, कर्मण सुकृतस्याहुस सात्विकं निर्मलं फलम. तरी आवाज नाही येते. हो तेच बघते मी, काहीतरी झालंय. एक मिनिट. आता येतोय? हो ताई. आवाज येतोय. हो येतोय. बारीक येतोय की मोठा येतोय? व्यवस्थित येतोय. नॉर्मल आहे. व्यवस्थित आहे. बरोबर, ओके. आपण पुढे सुरू ठेवूया. तर 16वा श्लोक आहे, कर्मण सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलम रजसस्तु फलं दुःखम अज्ञानं तमसः फलम. कर्मणाः सुकृतः आहुः सात्विकं निर्मलं फलम. आहुः म्हणजे सांगितलेले आहे. काय तर सुकृत, कर्मणाः म्हणजे कर्माचे, सुकृतस्य म्हणजे सुकृत कर्माचे फळ. काय मिळतं, सुकृत कर्म म्हणजे काय आपण बघितलं. सुकृत कर्म म्हणजे चांगलं कर्म. सुकृत कर्म म्हणजे चांगलं कर्म म्हणजे काय, सत्कर्म. आता भगवद्गीता सत्कर्माला एकच व्याख्या सांगते, निष्काम कर्मयोग. की जे कर्म करत असताना तुमचा कुठलाही त्याच्यामध्ये स्वार्थ नाही, निस्वार्थीपणाने.
त्याच्या सगळ्यात श्रेष्ठ उदाहरण म्हणजे आपले हे सर्व क्रांतीवीर, ज्यांनी देशासाठी प्राण ओतले, देशासाठी संपूर्ण संसाराची होळी केली असं म्हणूया, असं म्हटलं जातं. तसं होळी असं नसतं. तर ह्यांचे जे जन्म आहेत, ज्या ज्या लोकांनी देशासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्राण अर्पण केले किंवा ज्यांनी ज्यांनी क्रांतिकारक जे जे लोक होते, ते सगळे सुकृत कर्म करणारे होते. आणि त्याच्यातून काय फळ मिळालं? सात्विक फळ मिळालं. आपल्याला स्वराज्य उपभोगता येतंय. हे सात्विक फळ मिळालं. आणि कसं मिळालं? निर्मल. म्हणजे सत्कर्माच्या मागे माणसाची वृत्ती ही निष्काम कर्मयोगाची तरी असली पाहिजे, किंवा देशाचं कल्याण होईल, माझ्या देशाचं कल्याण, किंवा माझा देश कसा सुखाने नांदेल, माझा देशामध्ये सुखशांती कशी निर्माण होईल, ह्यासाठी जो प्रत्येक नागरिक, भारतीय नागरिक प्रयत्न करेल, ते त्याचं खरं सत्कर्म होय. मग जर प्रत्येकाने ठरवलं की मला हे सत्कर्म करायचंय, माझा देश हा सुखाने राहिला पाहिजे, नांदला पाहिजे, तर आजूबाजूची परिस्थिती बघून आपण सुद्धा त्याला हातभार लावायला काही हरकत नाही. कारण त्या मागची वृत्ती काय आहे आपली, की मी देशासाठी करत आहे, ही वृत्ती पाहिजे. जेव्हा व्यष्टीसाठी तुम्ही करत असता तेव्हा तुमच्यामध्ये रजोगुण असतो, पण जेव्हा समष्टीसाठी तुम्ही कार्य करत असता तेव्हा तुमच्यामध्ये सत्वगुण वाढलेला आहे असं समजायचं. समष्टीसाठी कार्य करणं म्हणजे समाजासाठी कार्य करणं, देशासाठी कार्य करणं, ही वृत्ती ज्याच्या अंगी असते त्याला सुकृतस्याहु असं म्हटलंय. आणि अशा अशा सुकृताचं फळ हे नेहमी कसं असतं? निर्मलच असतं आणि सात्विकच असतं. म्हणून तर आज आपण त्या देश जे क्रांतीवीर आहेत त्यांचं आजही नाव घेतो. ज्या लोकांनी फक्त स्वतःची सत्ता, स्वतःची घरं भरण्यासाठी राज्य केलं आणि देशावर प्रेम केलं फक्त स्वतः आणि स्वतःसाठी, त्यांना मिळालेलं फळ हे पण कसं होतं? कलुषित होतं, कलंकित होतं. पण देशासाठी ज्यांनी प्राण अर्पण केले त्यांना मिळालेलं फळ अर्थातच निर्मल असं आहे. म्हणून कर्मण सुकृतस्य आहुः सात्विकं निर्मलं फलम. रजसस्तु, रजसाः तु, तू म्हणजे परंतु आणि असा अर्थ घेतला तरी चालेल. रजसाः तु, परंतु रज कर्माचं फळ जे असतं, राजसी कर्माचं फळ असतं, ते कसं असतं? दुःखदायक असतं. दुःखम. आणि तामस कर्माचं फळ कसं असतं? तर अज्ञानदायक असतं. अज्ञान निर्माण होतं त्याने. तर अज्ञान म्हणजे काय? तर अज्ञान हेच की फक्त व्यष्टीचा विचार करणं, स्वतःच्या स्वार्थाचा विचार करणं, हे अज्ञानाचं काम असतं. मग सज्ञान माणूस कशामुळे होतो? सत्संगामुळे सज्ञान होतो. सत्संगामध्ये आपल्याला समाजासाठी काम करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. वेगवेगळ्या संस्था ज्या असतात, देवस्थानच्या संस्था असतात, किंवा आता गणेशोत्सवाचं मी उदाहरण सांगितलं, देवीचा उत्सव असतो, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संघटितरित्या समाजाला ज्ञान मिळणं किंवा समाजाला आनंद देणं, यासाठी जे कर्म केलं जातं ते कसं असतं? ते सात्विक कर्म असतं. आणि स्वतः पुरतच बघणं म्हणजे समजा एखादं व्रत केलं आपण किंवा पूजा ठेवली तर अमुक अमुक व्हावं अशासाठी जर ते कर्म केलं तर ते राजसी कर्मामध्ये जातं. किंवा आपण बघतो मोठमोठे लोक सुद्धा अशा मोठ्या मोठ्या पूजा ठेवतात का? तर निवडणूक जिंकणे किंवा राज्य मिळणे वगैरे अशासाठी मोठमोठ्या पूजा ठेवतात. की यावर्षी
निवडून आलंच पाहिजे, त्यासाठी मोठा याग करायचा आणि मग त्यासाठी सगळ्यांना खूप लोकांना जेवणं घालायची किंवा त्यांना बक्षिसं द्यायची. ही जी अशा प्रकारची कर्म आहे ती राजसी कर्मामध्ये मोडतात, पण त्याचं फळ हे दुःखदायक असतं असं इथे सांगितलेलं आहे 16व्या श्लोकामध्ये. रजसस्तु फलं दुःखम अज्ञानं तमसः फलम्. आणि सात्विक कर्मामध्ये मुख्य काय असतं तर ईश्वर अर्पण बुद्धीने कर्म केलेलं असतं. आणि राजस कर्मामध्ये जे कर्म केलेलं असतं ते फक्त माझा संसार चांगला चालू दे, माझं असं होऊ दे, माझं तसं होऊ दे, फक्त मी आणि मी, लोभाच्या पायी ते कर्म केलेलं असतं. म्हणून कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलम् रजसस्तु फलं दुःखम अज्ञानं तमसः फलम्. राजसी कर्माचं फळ हे नेहमी दुःखदायक आहे. आता त्यासाठी आपल्याला गीतेमध्ये एक श्लोक खूप छान सांगितलाय, 47वा श्लोक. काय? कर्मण्येव अधिकारा असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू माते संगोस्व कर्मणी. इथेच आपण गीतेचं तत्वज्ञान शिकलेलो आहे. काय? कर्मणी इव अधिकारा हा असते, कर्मावर माझा अधिकार आहे. मग ते मी कर्म कसं केलं पाहिजे तर ईश्वर अर्पण बुद्धीने केलं पाहिजे, श्रद्धेने केलं पाहिजे आणि समष्टीसाठी, म्हणजे समष्टी म्हणजे फक्त सेल्फिश हेतूने नाही, स्वार्थी बुद्धीने नाही, तर माझ्या बरोबर इतरांचा पण 10 जणांचा फायदा होईल अशा बुद्धीने जे कर्म केलेलं असतं ते कसं असतं सात्विक कर्म. मग असा हेतू जर मनात असेल, मा कर्म फल हेतू, कर्माचा कर्म करत असताना त्याच्या मागचा हेतू काय असेल त्याप्रमाणे संग हा म्हणजे आसक्तीचा हेतू नको. आसक्ती कशाबद्दल तर स्वतःच काम झालंच पाहिजे अशी आसक्ती. पण समष्टीसाठी केलेलं कर्म हे मा कर्म फल हेतू भू माते संगोत्स्व अकर्मणी, कर्म न करण्यापेक्षा कर्म करायला पाहिजे आणि ते कसं आसक्ती विरहित झालं पाहिजे. जर मी चांगल्या इच्छेने ते कर्म केलं आहे, सगळ्यांच्या फायद्यासाठी केलं आहे, तर त्याच्या परिणामांचा आपण विचार करायचा नाही. त्याचं फळ मला काय मिळेल, त्याचं फळ हे चांगलंच मिळत असतं, जरी ते दृश्य स्वरूपात नसलं तरी. असे अनेक श्लोक गीतेमध्ये आलेले आहेत की आपल्या हातून अंतःकरणाची निर्मळता झाली पाहिजे. अंतःकरण जर निर्मळ असेल तरच आपल्या हातून सात्विक कर्म घडतं. अंतःकरण निर्माण नसेल तर सात्विक कर्म घडत नाही. अंतःकरण निर्माण होण्यासाठी पहिली पायरी निष्काम कर्मयोग आहे. म्हणून तर आपण म्हणतो जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. संतांच्या विभूतींनी काय केलंय, जगाचं कल्याण साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून संतांनी जे कार्य केलेलं आहे, संतांनी जे काही कर्म केलेलं आहे ते सात्विकच कर्म आहे, ते निर्मलच आहे, त्याचं फळही निर्मळ आहे. हा 17वा श्लोक आपण बघतोय. सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानमेवच. सत्वात संजायते ज्ञानम, तर सत संजायते म्हणजे काय, निर्माण करतो. काय निर्माण करतो तर सत्वगुण, सत्वगुणामुळे ज्ञान निर्माण होतं. आता हे ज्ञान म्हणजे नॉलेज अशा अर्थाने नाही, वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान. आपण म्हणतो तो माणूस फार ज्ञानी आहे, त्यांनी इतक्या डिग्र्या मिळवल्या, तितक्या डिग्र्या मिळवल्या, हे ज्ञान नव्हे. परमेश्वराच्या अस्तित्वाचं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. हे आत्मज्ञान कोणामुळे होतं तर सात्विक कर्मामुळे होतं. सत्वात संजायते, सत्वात म्हणजे सात्विक कर्म काय करतं तर ज्ञान निर्माण करतं, ज्ञान उत्पन्न होतं सात्विक कर्मामुळे. आणि राजसी कर्मामुळे काय होतं तर रजसो लोभ एवच, रजोगुण हा लोभकारक आहे. 99% लोक
रजोगुणाच्या अधिष्ठानाखालीच असतात. रजोगुणाचं आधिपत्य 99% लोकांच्या मनावर असतं. मग हा रजोगुण काय करतो, तर लोभ निर्माण करतो आणि आपली प्रगती होऊ देत नाही, आध्यात्मिक प्रगती होऊ देत नाही. प्रमाद मोह तमसो भवतो ज्ञानमेवच. तमोगुण काय करतो, तर प्रमाद निर्माण करतो. प्रमाद म्हणजे काय, कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय ह्याचा निर्णयच त्याला लावता येत नाही, किंवा जे कर्तव्य करायचं असतं नेमकं त्याच्या उलट जे करू नये ते तो करतो, असा हा तमोगुण असतो. म्हणून प्रमाद हा तेव्हा त्याला म्हटलेला आहे प्रमाद, की जे करायला पाहिजे म्हणजे धर्म काय अधर्म काय हे त्याला कळत नाही. जो धर्म आहे तोच त्याला, जो अधर्म आहे तो त्याला धर्म वाटतो, जे अकर्तव्य आहे ते त्याला कर्तव्य वाटतं, जे पाप आहे ते त्याला पुण्य वाटतं. असा हा कोण आहे, तर तमोगुणवाला माणूस आहे. तमोगुणामुळे मनामध्ये संभ्रम निर्माण होतो, द्वंद्व निर्माण होतं, निर्णायक शक्ती अजिबातच नसते तमोगुणामुळे. आणि तमोगुणाचे 3 मुख्य लक्षणं या अध्यायात सांगितले, निद्रा, आलस्य आणि प्रमाद. त्यातला प्रमाद आपण बघितला, की हा प्रमाद काय करतो, जे करायला पाहिजे ते त्याच्या बरोबर विरुद्ध करतो, त्याला प्रमाद म्हणायचं. निद्रा आणि आलस्य मध्ये आळस, आळस हा काय करतो माणसाला, तर आळस हा माणसाच्या चांगल्या विचारांची वाढच होऊ देत नाही, खुंटवतो. चांगले विचार सद्विचार आळसामुळे मनातच येत नाही. आळसामुळे आपला विचार धर्म तर बुडतोच, विचारांची वाढ होत नाही, किंवा चांगलं जे काही आहे निरूपण ऐकणे, नंतर चांगलं भगवंताच्या कथा ऐकणे, भगवंताच्या कथांचं रसग्रहण करणे, किंवा सतत भगवत नामामध्ये राहणे, हे आळस करूच देत नाही. आळसामुळे त्यांना ते नकोच वाटतं. असा हा आळस, आणि आळसामुळे माणसाची जी धारणा शक्ती आहे ती सुद्धा कमी होते, विवेक शक्ती मंदावते, आणि धीर धरण्याची ताकद सुद्धा नाहीशी होऊन जाते केवळ आळसामुळे. म्हणजे आपण म्हणतो बघा, पूर्वी मला ना खूप धीर असायचा, मी खूप खंबीरपणे करायचे सगळं, पण आता की नाही मला पायच लटपट कापायला लागतं. तेव्हा आपण समजायचं की आपल्यामध्ये तमोगुण वाढलेला आहे. का पाय लटपट काढतात, कारण तमोगुण वाढलाय. आळस, निद्रा आणि प्रमाद आपल्या हातून घडतायत, म्हणून आपल्याला धैर्य वाटत नाही, म्हणून ताकद वाटत नाही. किंवा एखादा आपल्या घरातलाच एखादा व्यक्ती दवाखान्यात ऍडमिट असेल, तर लगेच मनात चलबिचल येऊन वेगवेगळे विचार येतात कमी जास्त. ते विचार न येता धैर्याने त्या प्रसंगाला तोंड देण्याची जी ताकद असते ती सत्वगुणामुळे येते, आणि तमोगुणामुळे ती ताकद नाहीशी होते. आळशी मनुष्याला नुसतं झोपावंसच वाटतं, खूप खावंसच वाटतं, आणि एवढ्यावरच भागत नाही. त्याच्या वासनांचा जो विस्तार आहे तो काँग्रेस गवतासारखा वाढतच राहतो. वासना त्याच्या वाढतच राहतात. ही तृप्ती झाली की ती तृप्ती, ती तृप्ती झाली की ती तृप्ती, सारख्या वासनांच्या तृप्ती, विषयांचे भोग घेणे, ते वाढवणे आणि त्याची तृप्ती करणे, हे तमोगुण तुमच्यामध्ये वाढवतो. आणि मग त्याच्यामुळे त्याला सद्बुद्धी होतच नाही, त्याच्याकडनं सात्विक कर्म घडतच नाही. मग सात्विक कर्म जर घडायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा मन शुद्ध करावं लागतं. आपल्या हातून जी कर्म घडत असतात ती शुद्ध करावी लागतात. ती शुद्ध कशामुळे होते, तर परोपकार करण्यामुळे होते, ज्यालाच गीतेमध्ये नैष्कर्म्य असं म्हटलंय, निष्काम कर्मयोग. परोपकार करणं, सतत दुसऱ्यांना मदत करण्याने आपण स्वच्छ होतो. नाहीतर आपण काय म्हणतो, काय बाई ना काय सारखी मदत करायची, अमक्याला मदत कर तमक्याला मदत, तिचं तिला नाही का करतायत, असं आपल्या मनात सहज येऊन जात. पण नेहमी
जे काही रंजले गांजले आहेत, जे काही अडले आहेत, वृद्ध लोक आहेत किंवा अगदी दीन आहेत, पतित आहेत, अशांना आपण मदत करण्याने आपला सत्वगुण वाढत राहतो, अंतःकरण शुद्ध होत राहतं, मन शुद्ध होत राहतं. जसं टिप कागद असतो, टिप कागद शाई सांडल्यानंतर आपण त्याच्यावर तो टिप कागद टाकतो आणि टिप कागद पटकन ती शाई शोषून घेतो आणि तो शाईचा डाग दिसेनासा होतो. तसं हे सात्विक कर्म जे आहे ते म्हणजे आपल्या मनाचा टिप कागद आहे असं समजायचं. आणि त्याला उपाय काय? तर परोपकार, दुसऱ्यासाठी सतत कर्म करत राहणं आणि त्यामध्ये ममत्वाची भावना न ठेवणं, मी केलं ही भावना न ठेवणं, त्याला निष्काम कर्मयोग असं म्हणतात. तर प्रमाद मोह तमसो भवतो अज्ञानम एवच. तमोगुण काय करतो? तर अज्ञान वाढवतो. जे खाऊ नये ते खातो, जे पिऊ नये ते पितो. सतसत विवेक बुद्धी त्याची पूर्णपणे नाहीशी झालेली असते. आणि आळसाने त्याला अगदी मिठी मारलेली असते. असा हा तमोगुण आहे. मग ह्या तमोगुणामुळे गती कुठली प्राप्त होते? मरते समयीचा विषय आहे, तो आपण पाहिलाय. पण हे त्या क्षणी, मरते क्षणी जसा तुमचा गुण वाढलेला असेल तशी गती मिळते. पण एकूणच लाईफ मध्ये तुमच्यामधला सत्वगुण वाढलेला असेल, तुमच्यामधला तमोगुण वाढलेला असेल किंवा तुमच्यामधला रजोगुण वाढलेला असेल किंवा त्याचं प्राबल्य जास्त असेल, वाढलेला असेल म्हणण्यापेक्षा आयुष्यभरच्या आपले जे कर्म आहेत त्यामध्ये कशाचं प्राबल्य जास्त होतं? तमोगुणाचं होतं, रजोगुणाचं होतं की सत्वगुणाचं होतं, ह्याच्यावर आपली मरणोत्तर गती अवलंबून आहे. आणि ते पुढच्या श्लोकात सांगितलंय, 18व्या श्लोकात, की पुढे आपली गती, आत्म्याला गती आहे हे तर आपण बघितलेलंच आहे. गीता सारखं सांगते आपल्याला. दुसऱ्या अध्यायात तर आपल्याला ते खूप मोठ्या प्रमाणात सांगितलेलं आहे, वेगवेगळे दाखले देऊन सांगितलेलं आहे की आत्म्याला गती आहे. मग गती आहे म्हणजे कुठे आहे? तर गती 3 प्रकारची असते. एक पृथ्वीवर, एक स्वर्गात आणि एक पाताळात. ही 3 गती तर आपल्या सामान्य माणसाला माहितीच असतात. पण जे खूप ज्ञानी लोक आहेत त्यांना ती जी स्वर्गातली गती आहे त्याच्याही पुढे आणखी 6 गत्या आहेत, 7 गत्या आहेत. सप्तस्वर्ग आपण त्याला म्हणतो. आणि पाताळात पण तशा गती आहेत, 7 गती. मृत्यू लोकामध्ये मात्र मानव हा जन्म आहे. तर ह्या 3 गुणांच्या प्राबल्यामुळे कुठली गती मिळते हे आता 18व्या श्लोकात सांगितलंय. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. असं स्पष्ट ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः. राजसा म्हणजे राजस गुण ज्यांचे जास्त असतात आयुष्यभरातले, जन्मल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत, किंवा आपल्याला कळेल जोपर्यंत आपल्याला कळतंय की आता नाही, माझे आता शेवटचे दिवस, तोपर्यंत आपल्या हातून जी जी कर्म केलेली आहेत त्यामध्ये जर आपण विचार केला तर माझ्या हातून सत्वगुण किती घडले आहेत? भरपूर घडले आहेत का? सत्व कार्य किती घडलंय माझ्याकडनं? रजो कार्य किती घडलंय? आणि तामस कार्य किती घडलंय? तर सत्वगुणामध्ये जे स्थित पुरुष असतात किंवा सत्वगुण ज्यांचा प्राबल्याने वाढलेला असतो, प्राबल्याने त्यांच्यामध्ये स्थिरच झालेला असतो, अशांना ऊर्ध्वं, ऊर्ध्व म्हणजे कुठे? स्वर्ग आणि त्याच्यानंतरचे जे लोक आहेत तिथे त्यांची गती जाते. कशी जाते? आत्मा अमर आहे, सूक्ष्मरित्या ती वर जाते, सूक्ष्म रीतीने त्यांचा प्रवास चालू असतो. मध्ये तिष्ठन्ति राजसाः, राजस गुण ज्यांचे वाढलेले, प्राबल्य जास्त असतं ते मध्ये म्हणजे पृथ्वी लोकावरच पुन्हा जन्म घेतात. कारण त्यांच्या इच्छा आकांक्षा आयुष्यभर जे काही तृप्त झालेले नाहीये
ज्या गोष्टी त्यांच्या करायच्या राहिलेल्या आहेत त्या सर्व कर्मांची पूर्तता करण्यासाठी पुन्हा मनुष्य जन्म घेतात. म्हणून मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुण वृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. जघन्य गुण वृत्तिस्था म्हणजे तमोगुणवाले जे लोक आहेत, जघन्य, ज्यांना निकृष्ट वृत्तीमध्ये त्यांचं मन स्थिर झालेलं आहे. निकृष्ट वृत्ती आणि उत्कृष्ट वृत्ती आपण बघितलं. आता उत्कृष्ट वृत्ती कुठली, तर समाजासाठी काम करणं, परोपकारी वृत्ती असणं, मन शुद्ध असणं, ओठी एक असं नसणं, अशी जी वृत्ती असते ही सत्वगुणाची वृत्ती असते. आणि तमोगुणाची वृत्ती ही सारखं बदलत असतं. विचारांचा बदल, एकनिष्ठता नाही, सतत दुसऱ्याशी खोटे बोलणे किंवा इतर अनेक ज्या गोष्टी घडत असतात व्यवहारामध्ये त्या सगळ्या कशा असतात, तामसी वृत्तीच्या असतात. आणि त्यामुळे आपली वृत्ती निकृष्ट दर्जाची होते. मग हा निकृष्ट दर्जाची वृत्ती आयुष्यभर असेल तर तो मनुष्य अधोगतीला जातो. उदाहरणार्थ आता नाव घेत नाही, पण प्रसिद्ध बिल्डर सध्या तुरुंगात आहेत. हे काय कशाचं प्रतीक आहे? जघन्य गुणवृत्तीस्था, सात्विक वृत्ती राहिली नाही. आणि म्हणून जी काही आता भोग कारावासात चाललेले आहेत ते जघन्य गुणवृत्तीस्था, निकृष्ट दर्जाचं वर्तणूक त्यांना मिळत आहे किंवा त्यांना ते भोगणं भाग पडत आहे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तीस्था अधो गच्छन्ति तामसाः. आणि मग सात्विक वृत्तीवाले लोक हे ब्रह्म लोकापर्यंत जातात, अक्षर ब्रह्मापर्यंत. जो आपल्याला पुढचा पुरुषोत्तम योग पाहायचा आहे तो त्याच्यासाठी पाहायचा आहे की असा प्रवास करत करत आत्म्याचा प्रवास असा हळूहळू सरकत एकदा सात्विक वृत्तीच्या प्रवाहाकडे जर आपलं म्हणजे नदीचा प्रवाह कसा त्या प्रवाहात त्या बाजूने गेला की बरोबर सागराला मिळतो, तसा आपला सात्विक वृत्तीच्या विचारांचा प्रवाह एकदा आपण त्या प्रवाहात गेलो की त्याच दिशेने जात राहतो आणि तो शेवटी भगवंत रूपी सागराला मिळतो. आणि बाकीच्या दोघांचं, रजोगुण आणि तमोगुणांचं मात्र काय होतं, तर त्यांना दुःख मिळतं आणि तमोगुणावाल्यांना तर अतिशय नीच योनीमध्ये जन्म मिळतो. आता 19व्या श्लोकात सांगितलंय, नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति. द्रष्टा अनुपश्यति असं कोड आहे त्याची. न अन्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टा अनुपश्यति. अन्य म्हणजे अन्य कोणीही करता नाही असा जो मनुष्य पाहतो. कशाकडे, तर गुणेभ्य म्हणजे माझे जे 3 गुण आहे त्याचा करता हा मी नाही, हा भगवंत आहे. आणि सत्कर्मात असेल तर भगवंत सत्कर्मच करून घेतो. प्रत्येक वेळी आपण अहम न करता अशी भावना असेल तर असा जो साधक असतो तो भगवंताला पूर्णपणे जाणतो की त्याचा करता मी नाहीच. माझ्याकडून चांगलं कर्म झालं तरी करता मी नाही आणि वाईट कर्म झालं तर माझं कोण आहे, पूर्वजन्मीचे दोष आहेत माझे, त्याच्यामुळे वाईट कर्म झाले. पण करता हा स्वतः मी केलं हे भगवंताला आवडत नाही. आणि असं जो भगवंताच्या आवडीप्रमाणे वागतो की अहम न करता असा जो वागत असतो तो परमेश्वराला मदभावम सोदिगच्छति, माझ्याच भावाला येऊन मिळतो. परमेश्वर स्वरूप तो असतो. असा खूप छान सिद्धांत वारंवार सांगतायत, प्रत्येक अध्यायात भगवंत हे सांगतायत. आणि त्यासाठी काय हवंय आपल्याला,
साधकाने काय करायला पाहिजे, तर त्याची अत्यंत श्रद्धा आपल्या सद्गुरूंवर असायला हवी आणि अनन्य भक्ती आणि अढळ श्रद्धा जर असेल, गुरूंवर असेल, तर तो नक्कीच ऊर्ध्वं गच्छन्ती होतो. त्याला मार्गक्रमण जे आहे ते स्वर्गाच्या दिशेनेच त्याचं होत राहतं. पण तुमची श्रद्धा जरा जरी ढळली, जरा जरी गुरूंच्या बद्दल अहंभाव मनामध्ये निर्माण झाला, तरी सुद्धा तुमची गती ही खालच्या प्रतीची होऊन जाते, जगन्य गुणवृत्तिस्था अशी होऊन जाते. पुढचा श्लोक आहे, गुणानेतानतीत्यत्रीन देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो अमृतम अश्नुते. गुणान एतान अतीत्य अशी शब्दाची फोड आहे. एतान म्हणजे कोण? हे. एतान म्हणजे हे कोण? हे 3 गुण. एतान 3 गुणान, ह्या 3 गुणांना उल्लंघन करून जो जन्म, मृत्यू आणि वार्धक्य आणि इतर सर्व प्रकारची जी जीवन जगत असताना दुःख येतात, त्यांना कवटाळून न बसता, त्यांना ओलांडून जाऊन हा जो मनुष्य देही म्हटलंय, तर देही देह समुद्भवान, जो देही म्हणजे जीवात्मा, ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन माणसाच्या शरीराच्या ज्या अवस्था आहेत, जन्म मृत्यू जरा आणि दुःख, म्हणजे त्याला व्याधी म्हटलेले काही ठिकाणी, तर जन्म मृत्यू जरा आणि व्याधी ह्यांना कवटाळून न बसता केवळ भगवंत आणि भगवंत ह्यालाच श्रद्धेने भजतात, असा मनुष्य काय करून घेतो, तर परम आनंद अमृतम अश्नुते, परम आनंद प्राप्त करून घेतो. आणि परम आनंद याला इथे अमृत शब्द वापरलाय. म्हणजे जो हे येणारच आहे, जन्म होणारच आहे, मरण होणारच आहे, जीवन जगत असताना काही व्याधी होणारच असतात, काही सगळेच काही मरेपर्यंत काडीचही काही त्यांना दुखणं झालेलं नाही असं होत नसतं. जन्म जो जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुव आहे, जन्म मृत्यूचे हा सिद्धांत आहे. जन्मलेला मृत्यू आहे आणि ज्याला मृत्यू आहे त्याला पुनर्जन्म आहे. म्हणजे हे रुटीन वर्क जो समजतो की जन्म आहे, येणारच आहे, मृत्यू पण कधीतरी येणार आहे, मध्यंतरीच्या काळात जी काही सुख दुःख आहेत, ज्या काही शरीराचे बदल आहेत, जरा व्याधी, हे जे काही शरीराचे बदल आहेत ते होणारच आहेत. त्याला कवटाळून न बसता फक्त भगवंताच्या प्राप्तीसाठी जो प्रयत्न करून घेतो, जो प्रयत्न करतो, त्याला अमृतासारखं वाटत असतं. अमृत पिल्याचं, अमृत प्राशन केल्याचा आनंद त्याला मिळत असतो. करून बघायचं आपण. सगळ्या गोष्टींची चिंता सोडून द्यायची. मला हे होतंय, मला ते होतंय, माझं असं, माझा मृत्यू कधी होईल, काय होईल, मग मी असताना मी खिळतच पडेल का अंथरुणात, ही विचार करायचं नाही. रोजच्या दिवसाला उठल्यापासून भगवंताचं स्मरण करत राहायचं किंवा आपण जे कर्म करत असतो त्यात भगवंत पाहायचा. असं जर केलं तर कधी मृत्यू येईल आणि किती आनंदाने जाईल हे कळणार सुद्धा नाही, असं ह्या श्लोकात सांगितलंय. मी नाही, भगवंत अर्जुनाला खात्रीशीरपणे असं सांगतायत, गुणान एतान त्रीन अतित्य, त्याचं उल्लंघन करून, 3 गुणांच्या पलीकडे जाऊन. कोण आहे 3 गुणांच्या पलीकडे? भगवंत आहे, परमात्मा आहे, पुरुष आहे. प्रकृतीचे हे 3 गुण आहेत, पण त्याच्या पलीकडे कोण आहे? पुरुष आहे, तत्व आहे, आत्मतत्व आहे, तो निर्गुण निराकार परमेश्वर आहे. तिथेपर्यंत आपल्याला पोहोचायचंय आणि त्याचाच सतत आपण विचार केला, त्याचीच साधना केली, तर आपलं हे जीवन अमृतासारखं होऊन जाईल, असं इथे 20व्या श्लोकात भगवंत सांगतात. मग आता अर्जुनाला प्रश्न पडतो, काय तुम्ही इतकं छान सांगताय, सगळं किती सुंदर सुंदर वचन सांगतायत, किती छान छान उपाय सांगतायत, अमृतासारखं जग
म्हणजे अमृत प्राशन केल्याचा आनंद तुम्ही मला सांगताय, मग माणूस कसा बरं गुणांच्या पलीकडे जाईल ते तरी सांगा. काय क्रायटेरिया आहे त्याला? काय लक्षणं असतात अशा माणसाची? कसं वागलं म्हणजे गुणांच्या पलीकडे माणूस जाईल? अर्जुन प्रश्न विचारतोय आता. म्हणून अर्जुन उवाच, काय कैर्लिंगै स्त्रीन् गुणानेतानतीतो भवति प्रभो किमाचार कथांचैतां स्त्रीन् गुणानतिवर्तते. हा श्लोक कैही लिंगैही, स्त्रीनं असं वाटतं आपल्याला स्त्री शब्द आहे का, म्हणजे जे आपण लेडीज म्हणतो तो शब्द आहे असं वाटतं, पण तसं नाहीये. कैही लिंगैही त्रीन, त्रीन म्हणजे तीन, कैही म्हणजे कोणत्या, लिंगैही म्हणजे लक्षणांनी. कोणती लक्षणं असतात बरं? कोणाची लक्षणं विचारली आहेत? गुणातीत, गुणांच्या पलीकडे जाणारा जो पंडित आहे, ज्ञानी माणूस आहे, तो कसा वागतो म्हणजे गुणांच्या पलीकडे जातो? तीन गुणांच्या, सत्व रज तम ह्या तीन गुणांच्या पलीकडे कसा जातो? त्याची लक्षणं काय असतील, किंवा तो कसा वागतो? किमाचार, त्याचं आचरण कसं असतं, हे मला तुम्ही सांगा, असं अर्जुन म्हणतोय. असा प्रश्न कुठे विचारलाय, कोणाला आठवतंय का? असा प्रश्न, अशाच टाईपचा प्रश्न कुठे विचारलाय, कुठल्या अध्यायात विचारलाय? येईल कोणाला सांगता? हं? 6व्या अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणं कुठची ते हा, विचारले. पण तो अध्याय दुसरा आहे. दुसरा अध्याय. तिसरा अध्याय का? दुसरा दुसरा अध्याय अध्याय सांख्ययोग. 54 श्लोकापासून पुढे आहे ना ते. दुसऱ्या अध्यायामध्ये विचारलंय की स्थितप्रज्ञस्य का भाषा. तो भाषा शब्द इथे लिंगैही अशा अर्थाने आले. स्थितप्रज्ञस्य का भाषा, समाधिस्थस्य केशव, स्थितधीः किं प्रभाषेत, किमासीत व्रजेत किम. म्हणजे जो स्थितप्रज्ञ माणूस असतो तो म्हणजेच हा तीन गुणांच्या पलीकडे गेलेला माणूस. मग त्याचं कसं असतं? भाषा म्हणजे तो वागतो कसा, तो बोलतो कसा, तो बसतो कसा, त्याचं आचरण कसं असतं, दुसऱ्या अध्यायात सांगितलंय भगवंतांनी. साधारण त्याच टाईपचे हे श्लोक आहेत अर्थाचे. हे अर्जुन विचारतोय की मग हा तीन गुणांच्या पलीकडे गेलेला मनुष्य कसं बरं त्याचं वागणं असतं, काय काय लक्षणं असतात त्याची? तीन गुणांच्या पलीकडे जाणारा व्यक्ती असतो हे तर निश्चित आहे आता, हो की नाही? जो ज्ञानी असतो, पंडित असतो, सतत भगवंताशी एकरूप झालेला असतो, त्याला ह्या सत्व रज तम तीन गुणांचं काही घेणं नाही. तो त्याच्याही पलीकडे गेलेला असतो. सत्व गुणांशी जवळीक साधून भगवंताशी त्यांनी जवळीक साधलेली असते. म्हणून आपण काय करायचं, आपला सत्वगुण जास्त वाढवायचा. सत्वगुण वाढला की आपोआप आपण जास्त भगवंताच्या प्रवाहात राहतो. आणि त्यासाठीच हे सगळे उपाय आहेत आपले. चातुर्मासाचे व्रत काय, किंवा हे गीता पठण काय वगैरे, हे सगळं सत्वगुणाचे मार्ग आहेत. त्याच्यात आपण गेलो की आपला सुद्धा सत्वगुण नक्कीच वाढीला लागणार. मग असा प्रश्न अर्जुनाने विचारल्यावर भगवंतच आहेत ते लगेचच उत्तर देतात. काय? प्रकाशांच प्रवृत्तींच मोहमेव च पांडव, न द्वेष्टी संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षती. पांडव म्हणजे इथे अर्जुनाला म्हटलंय की हे अर्जुना, प्रकाशांच प्रवृत्तींच. आता प्रकाश म्हटलं की आपल्याला लगेच आठवलं पाहिजे सत्वगुण, हो की नाही? मग खूप वेळा आपण या अध्यायात पाहिलंय की प्रकाश म्हणजे सत्वगुण, आणि सत्वगुण काय करतो? विजेरी सारखं काम करतो, बॅटरीचं काम करतो, तुम्हाला प्रकाश दाखवतो. हा प्रकाश कुठला आहे? अंधारातून चालणाऱ्या माणसाला दिलेला प्रकाश, म्हणजे मोहाच्या अंधारातून चालत असताना ज्ञानाची बॅटरी दाखवली असं समजूया. मग ही ज्ञानाची बॅटरी कोण दाखवतं तुम्हाला? सत्वगुण दाखवतो. म्हणून सत्वगुणाचं कार्य काय आहे? प्रकाश, म्हणून प्रकाश आहे. रजोगुणाचं काय कार्य काय आहे? प्रवृत्ती. रोजच्या उलाढाली ज्या असतात जीवन व्यवहारातल्या,
त्या करणारा कोण असतो? रजोगुण असतो. आणि तमोगुण काय असतो? तर तमोगुण मोह. म्हणून प्रकाशांच्या प्रवृत्तींच्या मोह, हे तिन्ही गुण सांगितले. प्रकाश सत्वगुण, प्रवृत्ती रजोगुण आणि मोह तमोगुण. ह्याचं काय करायचं? न द्वेष्टी, ह्या तिन्हींचाही जो द्वेष करत नाही, तिन्हींचाही नाही. सत्वगुण वाढला तरी तमोगुण वाढला तरी द्वेष नाही, रजोगुण वाढला तरी द्वेष नाही. द्वेष नाही म्हणजे नेमकं काय? द्वेष नाही म्हणजे नेमकं त्याला हे सगळं त्यांनी बाजूला टाकलेलं असतं. त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. तो फक्त एकच भगवंत आणि भगवंत ह्याच्या सततच नामस्मरणात राहिलेला असतो. आणि न द्वेष्टी च निवृत्तानी न कांक्षती, निवृत्त झाल्यावर सुद्धा, निवृत्त म्हणजे कशातून निवृत्त व्हायचे? वृत्तीने निवृत्त होणे. मग वृत्ती कुठली? प्रपंचाची वृत्ती, रोजच्या जीवन व्यवहाराची वृत्ती. ह्याच्यातून म्हणजे भगवंताकडे नेणारी वृत्ती जी वाढते त्याला निवृत्ती म्हणायचं. प्रपंचातली असते ती प्रवृत्ती असते, भगवंताकडची असते ती निवृत्ती असते. मग हा निवृत्त झाल्यानंतर सुद्धा तो कशाचीही अपेक्षा आकांक्षा करत नाही. हे पहिलं लक्षण गुणातीताचं सांगितलंय. दुसरं काय सांगितलंय? उदासीन वदासीन, उदासीनवत आसीना. हा उदासीन म्हणजे इथे आपण म्हणतो का रे उदास, अशा अर्थाने नाहीये. उदासीन म्हणजे साक्षी भावाने पाहणं. मागे मी CCTVचं उदाहरण सांगितलं होतं, सीसी कॅमेऱ्याचं. सीसी कॅमेरा काय करतो? साक्षी भावाने टिपत असतो आपलं कर्म. म्हणजे एखादा चोरी करणारा असेल आणि एखादा दुसऱ्याला मदत करणारा असेल, दोन्ही चित्र त्या सीसी कॅमेऱ्यामध्ये टिपले जातात. पण सीसी कॅमेऱ्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. तो स्थिर असतो. स्थिर असतो म्हणजे तो चोरी करणाऱ्याची बाजू घेत नाही किंवा परोपकार करणारा जो एखाद्या रंजले गांजलेला मदत करणाऱ्याचीही बाजू घेत नाही. तो फक्त काय करतो? टिपत असतो, साक्षी भावाने पाहतो. त्याला उदासीन असा शब्द इथे वापरलेला आहे. उदासीनवत म्हणजे साक्षी भावाने पाहणे. गुणयोः न विचाल्यते, गुणांकडून विचलित होत नाही. म्हणजे तीन गुण माणसाला विचलित करत असतात. सत्वगुण विचलित करतो. सत्वगुण सुद्धा जरी सात्व असला, प्रकाश देणार असला तरी तो विचलित करू शकतो दुसऱ्याला म्हणजे आपल्यातलेच जे स्थिर बुद्धी असते त्याला विचलित करू शकतो. रजोगुण तर विचलित करायला प्रथम क्रमांक आणि तमोगुण त्याला पुष्टी देतो. म्हणून या 3 गुणांमुळे सुद्धा हा जो आहे गुणातीत मनुष्य तो विचलित होत नाही. म्हणून उदासीन वदासीन गुणयो न विचालते, गुणावर्तन्त इत्येव. गुण हेच कार्य करत असतात हे त्यांनी पूर्ण पक्क धरून ठेवलेलं असतं. पण गुणांचं कार्य करू दे, मी मात्र भगवंताशी अढळपणे राहणार आहे हे त्याच्या मनात पक्क झालेलं असतं. त्याला म्हणायचं योवतिष्ठती. यो म्हणजे यहा म्हणजे जो, आणि अवतिष्ठती म्हणजे पूर्णपणे भक्कमपणे स्थिर राहणे. त्याला उदाहरण ऐरणीचं देते मी तुम्हाला, की ऐरण कशी जमिनीत रोवलेली असते. मग तिला लोहाराने कितीही घाव घालो, नाहीतर आणखी कोणीही किती घाव घालो, सत्वगुणाचे घालो, रजोगुणाचे घालो किंवा तमोगुणाचे घालो, ही ऐरण हालत नाही. तसा हा जो गुणातीत असतो तो भगवंताशी इतका पक्का फिक्स बसलेला असतो, भगवंताच्या बद्दल अढळ श्रद्धा असते. कितीही ह्या 3 गुणांनी जीवनात उलथापालथ करू दे, तो ढळत नाही. त्याला म्हणायचं योवतिष्ठती न इंगते. इंगणे म्हणजे हलणे, विचलित होणे अशा अर्थाने. किती सुंदर सांगितलंय हो, किती छान श्लोक आहे. आणि परत काय लक्षण सांगितलंय? समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन. हा एकदा भगवंताशी समर्पित झाल्यानंतर, त्याची मन बुद्धी आणि चित्त भगवंताशी समर्पित झाल्यानंतर त्याला सुख आणि दुःख हे समान वाटतात. सुख आलं की तो हुरळून जात नाही, दुःख आलं की तो दरीत कोसळल्यासारखं वागत नाही. इतका समानतेने वागतो. आणि
समलोष्टाश्म कांचनः. परत दुसरा दृष्टांत दिलाय की लोष्ट म्हणजे काय, तर मातीचं ढेकूळ म्हणा किंवा माती म्हणा, आणि कांचन म्हणजे सोनं. या अशा ह्या माणसासमोर, गुणातीत माणसासमोर म्हणजेच स्थितप्रज्ञ माणसासमोर जर मातीचं ढेकूळ ठेवलं आणि त्याच्या शेजारी सोन्याची चीप ठेवली, तर आपल्यासारखी सामान्य माणसं आपसुकच सोन्याच्या चिपेकडे लक्ष जाईल, ताबडतोब मातीच्या ढेकळाकडे बघणार नाही. आणि जरी बघितलं ते दुसऱ्या क्षणाला मनात येईल, ते मातीचं ढेकूळ आहे, इकडे सोन्याची चिप ठेवली, असे विचार सुद्धा मनात येतील आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या. पण हा गुणातीत जो मनुष्य आहे तो त्या दोन्हीकडे समान बुद्धीने बघेल. सम शब्द वापरलाय. लोष्ट, अश्म, कांचन. अश्म म्हणजे दगड, लोष्ट म्हणजे मातीचं ढेकूळ. या तिन्हींना सुद्धा तो समान मानणार. कसं काय समान मानणार? असं समान मानणार की हे सगळं परमेश्वरानेच निर्माण केलंय. सोनंही परमेश्वराने निर्माण केलंय, माती पण परमेश्वराने निर्माण केलीये, आणि तो दगड आहे त्यात पण परमेश्वर आहे. तिन्ही मध्ये परमेश्वराचा अंश आहे असं हा गुणातीत मनामध्ये नक्कीच विचार करेल, असं इथे खात्रीशीरपणे सांगितलंय. आणखी काय सांगितलंय? तुल्य प्रिया प्रियो धीरस तुल्य निंदात्म संस्कृती. तुल्य म्हणजे समान. दुसऱ्याने कोणी त्याची निंदा केली किंवा त्याची स्तुती जरी केली तरी तो दोन्हीलाही समान मानतो. म्हणजे समत्व बुद्धीचा योग हा त्याच्यामध्ये पूर्णपणे भिनलेला असतो. तो त्याची निंदा केली म्हणून त्याला डोक्यावर घ्यायचं, त्याची स्तुती केली म्हणून त्याला डोक्यावर घ्यायचं, निंदा केली म्हणून त्याला हडतूड करायची, असं ह्या गुणातीताचं होत नाही. मग असे कोण होते? हे आपले संत लोक असेच होते सगळे. सर्व संतांनी हे गुणातीत झालेले होते, परमेश्वराशी एकरूप झालेले होते. आणि धीरस म्हटलंय, ज्ञानी मनुष्य, ज्ञानी माणसासाठी धीरस म्हटलंय. समदुःख सुख स्वस्त समलोष्टाश्म कांचनः तुल्य प्रिया प्रियो धीरस तुल्य निंदा आत्मसंस्तुती. ही स्वतःची निंदा करो किंवा स्तुती करो, त्यांना काहीही फरक पडत नाही. आणखी एक वैशिष्ट्य सांगितलंय, मानापमानयोस तुल्यो मित्रारी पक्षयो. मान आणि अपमान यांना समान असतं, तुल्य असतं. तुल्य म्हणजे समान. आणखी काय? मित्र आणि रिपू. रिपू म्हणजे शत्रू. मित्र आणि शत्रूलाही ते समान मानतात. त्यांच्या समोर एखादा शत्रू आला, जन्मोजन्मी त्यांचा घृणा करणारा किंवा त्यांच्याशी वाकडं वागणारा असा असेल, कोण होता असं? तर रामाचा शत्रू रावण होता, पण रामाने रावणाकडे कधीही अशा नजरेने नाही बघितलं. म्हणून राम सुद्धा हा कसा आहे? गुणातीतच म्हटलं पाहिजे. सर्वारंभ परित्यागी. सर्वारंभ परित्यागी म्हणजे काय? कर्तेपणाचा अहंभाव त्याच्यामध्ये नसतो. मी करता. म्हणून तर रामाने भरताला राज्य दिलं. कर्तेपणाचा अभिमानच त्याच्यामध्ये नव्हता, राहिलाच नाही. सर्व जे काही श्रेय आहे ते भरताला दिलं, स्वतः वनवास भोगला. अशा प्रकारे सर्वारंभ परित्यागी गुणातीतच उच्यते. अशा मनुष्याला, अशा पुरुषाला गुणातीत असं म्हटलं जाईल. आणि मग त्याचं काय फळ सांगितलंय? अशा गुणातीत माणसाचं फळ काय आहे? त्याला फळ काय मिळतं? मायचे यो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते. जो पुरुष अशा प्रकारे अव्यभिचारी भक्ती म्हणजे काय? की माझी भक्ती करण्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं काहीही काय मानत नाही, तर लाज लज्जा बाळगत नाही. कशाही प्रकारे माझीच भक्ती करतो. भगवंताच्या चरणांची धूळ प्यायची म्हटली तरी तो पितो. भगवंताची पूजा करायची म्हटली तरी तो करतो. भगवंताचं ताट उष्ट काढायचं म्हटलं तरी तो करतो. त्याला अव्यभिचारी भक्ती म्हणतात. अशा अव्यभिचारी भक्तीच्या माध्यमातून मला जो निरंतर भजतो तो काय करतो? ब्रह्मभूयाय कल्पते. सच्चिदानंद घन परमात्म्यापर्यंत तो जाण्यास योग्य होतो. हे क्रायटेरिया सांगितलेत प्रकाश आणि प्रवृत्तीचे पासनं
25व्या श्लोकापर्यंत हे त्याचे काय झालेत, क्रायटेरिया सगळे झाले, गुणातीत माणसाचे. आणि मग त्याला फळ काय मिळतं, तर तो ब्रह्मभूयाय, त्या ब्रह्मलोकापर्यंत तो जातो. आणि ब्रह्मलोकापर्यंत कोण आहे, ब्रह्मलोकामध्ये कोण आहे, भगवान स्वतः आहे, त्या समान तो होतो. आणि मग असा हा भगवत स्वरूपाचा महिमा काय आहे, एकदा ब्रह्मणो हि प्रतिष्ठा अहम अमृतस्याव्ययस्य च, अव्यय म्हणजे अविनाशी असा तो परब्रह्म, ते परब्रह्म आणि अमृत हे त्याला प्राप्त झाल्यानंतर असा हा गुणातीत कसं असतो, तर अखंड आनंदाचा रस त्याच्यातून वाहत असतो. आणि तो धर्माचंच कार्य करतो, नित्य धर्माचंच कार्य करत असतो. म्हणून ब्रह्मणो हि प्रतिष्ठा अहम अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च, अखंड असा आनंदाचा झरा त्याच्यातून वाहत असतो. म्हणून आपल्या जे काही संत लोक होऊन गेले, जे काही सिद्ध पुरुष होऊन गेले, त्यांच्यामध्ये हा अखंड आनंदाचा झरा सतत वाहत असतो. आणि त्यांची पूजा अर्चा केल्यावर आपल्यालाही तशीच प्रेरणा मिळत राहते. म्हणून आपण त्यांनाच वंदन करायचं. आणि ते ब्रह्मभूत झालेले असतात, गुणातीत झालेले असतात. त्यांनी स्वतः अनुभूती घेतलेली असते की ब्रह्मभूत म्हणजे काय, गुणातीत म्हणजे काय, सच्चिदानंद घन परमात्म्यापर्यंत पोहोचायचं म्हणजे काय, याची प्रत्यक्ष त्यांनी अनुभूती घेतलेली असते. आपण त्यांच्या चरणाशी सतत राहून आपण त्यांची सतत सेवा केली तरी आपल्याला त्यांचे आशीर्वाद का होईना मिळाल्याशिवाय नक्कीच राहणार आहे. हे एवढं सगळं जे काही आज आपण गुणातीत त्रिगुण गुणत्रय विभाग योग नावाचा जो 14वा अध्याय बघितलाय, अतिशय सुंदर अध्याय. आपल्याला आत्मशुद्धीकरण कसं करून घ्यायचं, फिल्टरेशन आपलं कसं करायचं हे शिकवणारा हा अध्याय आहे. तो जो काही माझ्या परीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय तो भगवंतानी माझ्याकडून म्हणून घेतला, बोलवून घेतला. आणि अनेक उणिवा ज्या राहिल्या असतील त्या देहबुद्धी अल्पमतीमुळे राहिल्या आहेत. हे आजचा 14वा अध्याय भगवंताच्या चरणाशी लीन होऊन कृष्णालाच अर्पण करते. आणि 14वा अध्याय संपला आहे, याचं निरूपण संपलं आहे हे जाहीर करते. पुढच्या वेळी आपण पुरुषोत्तम योग पाहणार आहोत. बघा, ज्ञानयोग सुरू झाल्यापासून, ज्ञानखंड सुरू झाल्यापासून 13व्या अध्यायापासून आपण कसे आतल्या आत फिल्टर होत राहतो आहोत, आतल्या आत आपलं शुद्धीकरण कसं होत राहतंय हे आपल्याला कळतंय. आणि नुसतं कळत नाही तर गीता आपल्याला शिकवते कसं शुद्धीकरण करून घ्या म्हणजे तुमची गती वाढेल, गती चांगली मिळेल. तुम्हाला सन्मार्गाला लागायचंय, तुम्हाला खालच्या योनीमध्ये जायचं नाही. हे गीता आपल्याला या अध्यायातही शिकवते, मागच्या अध्यायातही शिकवलंय, 13व्या अध्यायात पण त्यांनी शिकवलंय. अतिशय सुंदर इथून पुढचे जे अध्याय आहेत ते एकापेक्षा एक छान आहेत. म्हणजे मी जसं नेहमी सांगते तुम्हाला की 18 पानांचं, 18 पाकळ्यांचं हे जे कमळ आहे, गीता रूपी कमळ आहे, एक एक बाजूची पाकळी उमलत गेली. आणि आपण मधला जो गाभाचा भाग आहे, कळीचा मधला जो भाग आहे तो 13व्या अध्यायापासून जो आहे. आणि पूर्ण हे कमळ उगवल्यानंतर जो काही आपल्याला त्याचं सौंदर्य मिळणार आहे, रसास्वाद मिळणार आहे, तो रसास्वाद, ते सौंदर्य पाहिल्यानंतर भगवंताच्या नाभी कमलातून कमळ उगवलेलं दाखवतात. ते जे ज्ञान आहे ते आपल्याला प्राप्त हळूहळू का होईना होईल. हा जो आनंद आहे तो आनंद याच्यापेक्षा दुसरा कुठलाच आनंद या जगात नाहीये, ह्याची तुम्हाला नक्की खात्री पटेल. म्हणून शेवटपर्यंत 18 अध्यायापर्यंतचे जी निरूपण आहे ती एकापेक्षा एक खूप छान आहे, खूप सुंदर आहेत. मंदिराच्या आपण गाभाऱ्यापर्यंत आता येत आहोत. आता बाहेरच्या पायऱ्या चढलेल्या आहोत, मंदिराचा परिसर बघितला आणि आता आपण गाभाऱ्यात पाय ठेवलेला आहे. 15वा अध्याय म्हणजे मंदिराचा गाभारा आहे. अतिशय सुंदर आहे गीता. तुम्ही सतत गीतेच्या संपर्कात राहा, त्याचा अर्थ कुठे कुठे मिळेल तो वाचत राहा, ऐकत राहा.
आणि रोज गीता म्हणत राहा. जितकं म्हणत राहाल तितकं भगवंताच्या जवळ नक्की जाल आणि भगवंताची प्राप्ती एक दिवस तरी झाल्याशिवाय राहणार नाही. हे निश्चितपणे मी सांगत नाहीये, गीतेतच सांगितलेलं आहे. एवढं बोलून माझे शब्द पूर्ण कर. धन्यवाद.